Hello student, I am Suchita Khorgade. Today we are going to discuss short simple poem 2.6 Money. This poem written by William Davis. This poem last poem our syllabus. When we talk about money and think about money, we realize that money can't give you eternal happiness. Let's see introduction of the poet William H. Davis 1871 to 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. विल्यम डेव्हिस हे वेल्स पोएट आणि रायटर होते. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. विल्यम डेव्हिस हे एक वेगळ्या प्रकारचे कवी होते. यांनी आपल्या आयुष्यातील पैशाचे महत्त्व खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ते एक वेल्स पोएट होते, रायटर होते. त्यांनी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो त्यांनी एक ट्रॅम्प अँड होबन म्हणून त्यांनी घालवलेला आहे. आता ट्रॅम्प और होबो म्हणजेच वाटेल ते काम स्वीकारून फिरत राहणे. जीवनाचा अनुभव घेण्यासाठी ते सतत फिरत राहिले. ते युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन अँड युनायटेड स्टेट अमेरिका अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ते फिरत राहिले, अनुभव घेत राहिले. देन ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. त्यानंतर ते पेडलर बनले. पेडलर मीन्स सापडलेल्या किंवा चोरलेल्या वस्तू विकणे. तर त्यानंतर त्यांनी पेडलर बनले. स्ट्रीट सिंगर, रस्त्यावर गाणे गात ते फिरत राहिले. असं ते भटकंती जीवन जगत राहिले आणि म्हणून इंग्लंडमध्ये ते आपले सततच फिरत राहिले. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ द वॉन्डरिंग लाईफ he published his first volume, The Soul Destroyer and Other Poems. आता काही वर्ष ते सतत फिरत राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा फर्स्ट व्हॉल्यूम जो आहे कविता संग्रह द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोयम हा त्यांनी प्रकाशित केला. आता बघूया थीम ऑफ द पोयम. द पोयम टेल्स अस अबाउट द रिच मॅन who want to be a poor to find the real happiness. It is when we do not have money or have lost our money, we realize how important money is. At the end, the poet says that now he doesn't have money, he has true friends enough, they have maybe few. इस प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये त्यांनी पैशाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कवी म्हणतो की तुम्हाला आयुष्यात जर खरं रिअल हॅपीनेस मिळवायचं असेल तर गरीब असणे आवश्यक आहे. जर तुम्ही गरीब नसाल तर तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद मिळणार नाही. कारण जेव्हा आपल्याजवळ खूप पैसा असतो आणि तो पैसा जेव्हा आपण गमावून बसतो तेव्हा आपल्याला रिअलाईज होते की हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. मनी किती महत्त्वाचं आहे, पैसा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला रिअलाईज होते. कारण पैसा असला की सगळे आपल्या जवळ असते आणि पैसा नसला की लोक आपल्या दूर जाते. परंतु कवी इथे आनंदी आहे. जरी कवीजवळ जास्त पैसे नाही आहे तरी सध्या कवीजवळ जरी जास्त पैसे नाही आहे बट त्याच्याजवळ ट्रू फ्रेंड आहे, खरे मित्र आहे. आणि म्हणून तो म्हणते की जरी ते पैसे माझ्याजवळ कमी असले तरी चालेल परंतु माझ्याजवळ खरे मित्र आहे जरी ते थोडे असले. जीवनात जितका आनंद कष्टात स्ट्रगलमध्ये आहे तितका आनंद श्रीमंतीत नाही असं कवीचं मत आहे. कवीने श्रीमंताचे जीवन जगून पाहिले आणि त्यांना रिअलाईज झाले की श्रीमंतीमध्ये मजा नाही
आणि म्हणून कवी म्हणतो की गरीब लोकांचे जे लाईफ आहे, जीवन आहे, ते अगदी सिंपल आहे, सोपे आहे, साधे आहे. आणि इथे कवीला हे म्हणताना आनंद होतं की ठीक आहे, मी आता माझ्याजवळ आता ही डझंट हॅव मनी, म्हणजे माझ्याजवळ आता जरी पैसा नसला, परंतु माझ्याजवळ काय आहे, ट्रू फ्रेंड आहे. मे बी इट फ्यू, म्हणजे जरी माझ्याजवळ कमी मित्र आहे, कारण पैसा नसला की मित्र पण आपले दूर चालले जातात. तर म्हणून इथे कवी आनंद व्यक्त करतो की हो, माझ्याजवळ कमी मित्र आहे कारण माझा पैसा नाही आहे, परंतु त्या कमी मित्रही माझे कसे आहे, ट्रू फ्रेंड्स आहे. चला तर मग आता आपण कवितेला सुरुवात करूया. हिअर पोएट सेज दॅट When I had money, oh, I knew no joy till I went poor. For money, a false man as a friend, coming knocking all day at my door. Here, the poet confesses that when his life was enriched with money, he was far away from the eternal joy and true happiness. So, poet wants to be poor to receive the real pleasure of life. In richness, the poet had a lot of friends who always used to meet with him. इथे कवी मान्य करतो की त्याचं जे लाईफ आहे, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये खूप पैसा होता, तेव्हा तो जे आत्मिक इटर्नल जॉय, म्हणजे जे आत्मिक आनंद असतो आणि खरं हॅपीनेस असतो, खरा आनंद असतो, त्याच्यापासून ते फार दूर होते. सो पोएट वॉन्ट्स टू बी, आणि सो म्हणून पोएट इथे गरीब व्हायची त्यांची इच्छा आहे. कशासाठी? तर टू रिसीव द रिअल हॅपीनेस ऑफ लाईफ. त्यांना जीवनामधला खरा आनंद मिळवायचा आहे, आणि म्हणून ते म्हणतात की इथे मला आता काय व्हायचं आहे, गरीब व्हायचं आहे. बिकॉज इन रिचनेस, म्हणजे त्या श्रीमंतीमध्ये कवीच्या ज्या जे खूप सारे फ्रेंड होते, सतत इथे बघा म्हटलं आहे की केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर, म्हणजे खूप सारे मित्र होते जे सतत त्यांच्या घरी येत होते, नॉक करत होते, दिवसभर त्यांच्या घरी पडून राहत होते. ते फ्रेंड होते, बट कसे होते, फॉल्स मॅन होते, म्हणजे ते चुकीचे मित्र होते. पैसा होता कवीजवळ म्हणून ते त्यांच्या दरवाजात सतत घोटाळत राहत होते. नेक्स्ट स्टांजा. Then felt I had a child that hold a trumpet that he must not blow because a man is dead. I dare not speak to let this false word know. While leading a life of richness, the life of poet was abounded with money, restriction and etiquettes. जेव्हा कवी हे श्रीमंतीचे लाईफ जगत होते, तेव्हा त्यांचं जीवन कसं होतं की खूप जास्त रिस्ट्रिक्शन होतं. श्रीमंत असल्यामुळे इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, आणि खूप जास्त एटिकेट्स होते, खूप नियम होते. ते त्यांना शिस्तीचे नियम म्हटलं जाते त्याला, ते त्यांना पाळावं लागत होते. So poet compare his life with a boy having the strong desire to blow trumpet, but due to circumference and manner he can't do it. आणि म्हणून त्याला असं वाटते की आपण कसं आहो, एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे आहो, त्याच्या हातामध्ये खेळणं तर दिलेलं आहे, परंतु ते वाजण्याचा त्याला अधिकार नाही आहे, ते खेळण्याचा त्याला अधिकार नाही आहे. सो आणि म्हणून ते म्हणतात की माझ्या मते खरं जे हॅपीनेस आहे, खरं फिलिंग्स ऑफ हॅपीनेस आहे, ते अगदी इज बरीड अंडर द फॉल्स स्टेटस ऑफ द रिचनेस. म्हणजे ते कशामध्ये लपलेलं आहे, तर रिचनेस, जेव्हा आपण रिचनेस एखाद्या जमिनीमध्ये पुरू, तेव्हा आपल्याला खरा आनंदाची भावना मिळेल. Now being a poor,
पोएट वॉन्ट्स टू लीड हॅपी लाईफ आणि सो पोएटला इथे हॅपी लाईफ जगायचं आहे. सो पोएट डझंट वॉन्ट टू अटर एनी वर्ड अबाउट हिज कंडिशन टू द वर्ल्ड बिकॉज द वर्ल्ड इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फास्ट थिंकिंग अँड हॅपीनेस. इथे म्हणून कवीला वाटते की काय, नाऊ स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ड नो, म्हणजे अशा श्रीमंतीत अशा चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा मी गरीब बनून अगदी खऱ्या लोकांसोबत राहणे पसंत करेल. नेक्स्ट स्टांजा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट आर इव्हर लाईट. Light means stress free. And how their wives do hum like a bee. Bee means मधमाशी आणि hum म्हणजे गुणगुणणे. About their work from morn till night. Morn means morning, सकाळ. In the third stanza, poet has observed and learned the aspect of the life minutely. He observed that the heart of the poor person is more delighted and content to earn little penny each day. म्हणजे इथे कवी ऑब्झर्व करतो, निरीक्षण करतो आणि त्यातून तो शिकतो की गरीब लोकांचे जे मन आहे ते कसं असते, खूप जास्त आनंदी असते आणि खूप जास्त समाधानाने भरलेले असते. जरी ते खूप कमी कमवत असे, अगदी इच लाईट म्हणजे अगदी दिवसाचं ते रोजाप्रमाणे जरी ते कमवत असले, परंतु ते कसे आहे, सुखी आहे, समाधानी आहे. सो म्हणून कवी म्हणतो की जे पुअर मेन्स आहे त्यांचं जे हार्ट आहे ते कसं आहे, स्ट्रेस फ्री आहे, म्हणजे त्यांना कोणतंही स्ट्रेस नाही आहे माइंडमध्ये. आणि अशा या लोकांच्या या द वाईफ्स ऑफ द पुअर पर्सन आर कंप्लेनिंग अँड हमिंग लाईक अ बी अबाउट द इफर्ट्स टेकन बाय देअर हजबंड फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग. आणि याच्यातच त्यांच्या बायका पण खुश असतात, त्या सतत आपल्या नवऱ्याच्या जे काही आहे जे दिवसभर त्यांचं नवरा जो काही करतो त्याचे सकाळपासून संध्याकाळ त्या आपल्या त्याच्या होती गुणगुणत असतात, त्याची स्तुती करत असतात. पुअर पर्सन, हेअर पोएट सेज दॅट पुअर पर्सन आर स्ट्रगलिंग टू गेट पेनी. अगदी ते एका पैशासाठी मिळवण्यासाठी ते स्ट्रगल करत असतात. अँड सेव्ह इट बट, आणि त्याच्यातूनच ते सेव्ह करत असतात. आणि त्यांच्या ज्या वाईफ जो आहे, बायका आहे, हॅव टू टेक मोर इफर्ट्स टू मेंटेन द हाऊस होल्ड वर्क. अशाच कमी पैशात अगदी आपलं घर कसं तरी मेंटेन करणं, चालवणं, त्याचा जास्तीत जास्त त्या प्रयत्न करत असतात. आणि अशा प्रकारे ते आपल्या संसारात सुखी असतात. त्यांना खूप जास्त पैसा मिळावा आणि खूप जास्त खर्च करावा याची काही अपेक्षा नसते. Here, poet is strongly fascinated by such a behavior and circumstances. म्हणून इथे कवीने सांगितलं आहे की परिस्थितीनुसार ते आपले जीवन, आपलं बिहेवियर ते करत असतात, जगत असतात. नेक्स्ट स्टांजा, फोर्थ स्टांजा. सो वेन आय हिअर दिस पुअर वन laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. So when I hear these poor one laugh, इथे पोएट म्हणतात की मी त्या गरीब लोकांचं काय, गरीब पर्सनचं मी हसणं बघितलं, ते अगदी जे हसतात. हेअर पोएट सेज टू टाईप ऑफ लाफिंग. म्हणजे इथे हसण्याचे दोन प्रकार त्यांनी सांगितलेले आहे की गरीब लोक जे हसते त्यांचं जे हसू असते
ते कसं असते, रिअल असते. विदाऊट एनी हेजिटेशन, म्हणजे कोणतेही काकू न करता किंवा अगदी फ्रीली ते हसत असतात. इट इज द फ्री अँड बॉटम ऑफ द हार्ट, अगदी फ्रीली आणि अगदी मन भरून, हृदय भरून, हृदयाच्या खोलातून सुद्धा ते हसत असतात. ऑन द अदर साईड द रिच पीपल लव्ह, म्हणजे दुसरी बाजू त्यांनी सांगितलेली आहे की रिच पीपल लव्ह, जे रिच पीपल आहे ते हसतात. बट इट इज कोल्ड अँड ॲम्बिग्युअस, म्हणजे त्यांचं जे हसणं कसं असते इथे सांगितलं आहे की सी द रिच वन कोल्डली फ्रॉन, ते हसत जरी असते परंतु त्याच्या आतमध्ये काहीतरी टेन्शन असते, आतमधल्या आतमध्ये कशाचं तरी टेन्शन सुरू असते, आतमधल्या आतमध्ये ते खुडत असते, म्हणजे ते फ्रीली हसत नाही. इथे 2 हसण्याचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहे इथे कवीने, एक पुअर पीपलचं अँड रिच पीपलचं. तर पुअर पीपल हे अगदी फ्रीली, काही विदाऊट एनी हेजिटेशन, ते अगदी फ्रीली मुक्तपणे हसतात, अगदी मन भरून हसतात, कारण त्यांना काही चिंता नसते. बट जितकं जास्त रिच पीपल जो खूप जास्त पैसा असल्यामुळे ते सतत आपल्या पैशामध्ये गुंतलेले असते आणि त्यांचं जे हास्य जे आहे ते कसं असते, वरवर कोल्ड अँड ॲम्बिग्युअस, म्हणजे अगदी थंड असं असते, म्हणजे खूप जास्त हास्य नसते आणि आतमधल्या आतमध्ये त्यांना कसं तरीचं टेन्शन असते. पोएट पॉइंटेड आउट द रिच पर्सन आर फार अवे फ्रॉम द रिअल हॅपीनेस, आणि इथे कवीने इथे त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे की रिच पर्सन जे आहे ते रिअल हॅपीनेस, खरा आनंदापासून फार दूर आहे. त्यांना सतत त्यांच्या मागे काहीतरी आहे असं त्यांना वाटते. दे फेल्ट बिहाइंड द ट्रू हॅपीनेस इन सर्च ऑफ द मोर अँड मोर मनी, म्हणजे त्यांचं जे जे रिच पीपल आहे त्यांना फक्त काय, पैसा कसा आपला वाढेल, मोर अँड मोर मनी कसं आपला मिळेल याच्या सर्चमध्ये ते आपलं खरं जे हॅपीनेस आहे ते गमावून बसतात. याच्या अपोजिट ऑन द अदर साईड पुअर पर्सन इज हॅपी विथ द डेली अर्निंग अँड क्लोजली कनेक्टेड टू इटर्नल जॉय ऑफ द सॉल. आणि याच्या दुसरी साईड बघितली आपण तर जे गरीब पर्सन आहे ते जरी डेली कमवत असेल परंतु आनंदी आहे, अगदी जे आत्मीय आनंद म्हणते त्याला, स्वर्गीय आत्मीय आनंद जो आहे त्याच्याशी ते अगदी कनेक्टेड असते. इटर्नल जॉय ऑफ द सॉल याच्याशी ते काय असते, क्लोजली कनेक्टेड असते. सो पोएट सजेस्टेड दॅट, म्हणजे इथे आपल्याला कवी सजेस्ट करते की रिअल पर्सन wanted to go down to be touched with eternal happiness of the soul, आणि so much as rich men should come down, आणि अशा प्रकारे जे श्रीमंत लोक आहे ते त्यांचा जो जमिनीशी नाळच नसतो ते खूप या रिअल हॅपीनेसच्या खूप दूर असते. नेक्स्ट स्टांजा. वेन आय हॅड मनी ओ. बघा आता ही लाईन सगळ्यात पहिल्या स्टँजामध्ये सगळ्यात पहिली लाईन आहे आणि लास्ट स्टँजामध्ये पण त्यांनी तीच लाईन रिपीट केलेली आहे. वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रोड ऑल अनट्रू, बट नाऊ आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. इथे आता त्यांना आनंद आहे की काय, ठीक आहे माझ्याजवळ आता पैसा नाही आहे, जेव्हा माझा जो पैसा होता ते खूप सारे फ्रेंड होते, बट काय होते, अनट्रू होते, काही खरे नव्हते. बट नाऊ आय हॅव नो मनी, आता माझ्याजवळ पैसा नाही आहे, बट माय फ्रेंड आर रिअल दो व्हेरी फ्यू. आता पैसा नसल्यामुळे मित्र असे भोवताळ नसतात, खूप कमी मित्र आता उरलेले आहे, परंतु ते कमी मित्र कसे आहे, अगदी रिअल आहे, खरे आहे इथे असं म्हणतात. सो poet has compared his economical condition in the last stanza with the past. In the past, he possesses sufficient money to spend, having the more friends in life
बट these friends were not true because their friendship was shafted on money. म्हणजे त्यांच्याजवळ पास्टमध्ये खूप जास्त पैसा होता, खूप जास्त फ्रेंड होते, परंतु आता नाही आहे, कारण ते जे फ्रेंड होते, त्यांची जी फ्रेंडशिप होती, त्यांची फ्रेंडशिप कशामुळे होती? फक्त पैशामुळे होती. सो दिस फ्रेंड प्रूव्ह अनट्रू. आणि म्हणून इथे प्रूव्ह होते की ते जे फ्रेंड होते कसे होते? अनट्रू होते, म्हणजे ते खरे नव्हते, ते फॉल्स फ्रेंड होते, खोटे फ्रेंड होते. इन द प्रेझेंट लाईफ, नाव पोएट सेज दॅट इन द प्रेझेंट लाईफ द पोएट इज पुअर. तो गरीब आहे, हॅविंग नो सफिशियंट मनी टू स्पेंड. त्याचा खर्च करण्यास खूप सफिशियंट मनी नाही आहे. इन दिस स्टेज ही हॅज अ व्हेरी फ्यू फ्रेंड्स बट दीज फ्रेंड्स आर ट्रू अँड रिअल. या स्टेजमध्ये ही हॅज व्हेरी फ्यू फ्रेंड, म्हणजे खूप कमी मित्र त्याच्याजवळ उरलेले आहे. बट दीज फ्रेंड आर ट्रू अँड रिअल. परंतु हे कमी फ्रेंड का बरं उरले आहे? कारण त्यांना पैसा महत्त्वाचा नाही आहे, त्यांना आपला मित्र महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथे कवी जो आहे ते म्हणते की नाऊ आय हॅव व्हेरी फ्यू फ्रेंड बट दीज फ्रेंड आर ट्रू अँड रिअल. इन दिस वे द पोएट स्टेटस ऑन द बोथ रिच अँड पुअर मॅन. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की कसं रिच आणि पुअर मॅन चं लाईफ असते, हे इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. इथेच आपली पोएम संपलेली आहे. ओके, गुड नाईट.